गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरूंनी गुरुवाणी या ग्रंथाच्या पुष्प 5 मध्ये ईश्वर आणि त्याचे अस्तित्व याविषयी आपल्याला मार्गदर्शनपर आशीर्वाद दिले आहेत। परमपूज्य सद्गुरू यात म्हणतात, परमेश्वर हा सर्व ठिकाणी एकच असतो। त्याचं रूप आपण मनामध्ये साठवायचं असतं, त्याच्या गुणांचं वर्णन करायचं असतं, त्याच्या रूपाचं चिंतन करायचं असतं। हळूहळू ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होतं, त्या प्रेमाचा परिणाम अत्युत्कट भक्तीत होतो आणि शेवटी त्याचं दर्शन घडतं। मीराबाईने अशा प्रकारची भक्ती केली। मीराबाईला श्रीकृष्ण कोण हे माहिती नव्हतं, पण श्रीकृष्णांनी तिला स्वप्नात दर्शन दिल्यावर तिच्या मनात एवढी भक्ती निर्माण झाली की ती संपूर्ण कृष्णमय झाली। अशी आख्यायिका आहे की तिचा देह सापडू शकला नाही, ती कृष्ण स्वरूपात सदेह विलीन झाली। भक्तीला सगुण रूप लागते, म्हणून ईश्वराने तसे रूप धारण केले। परमेश्वरावर जो भक्त पूर्ण अवलंबून राहिला त्याला परमेश्वरही पूर्ण आधारभूत होतो। मूर्ती म्हणजे परमेश्वर का? तर नाही, पण ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे एक साधन म्हणून मूर्तीला महत्व आहे। धर्म संस्थापना करणं हे ईश्वराचं काम आहे, तर धर्माचरण करणं हे मानवाचं कर्तव्य आहे। परमेश्वर कार्यकारणास्तव अवतार घेऊन सृष्टीचे रक्षण करतो यात शंका नाही। मानवांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या पुढे आदर्श ठेवण्यासाठी परमेश्वराने गुरूंचे रूप धारण केले, म्हणून आपण गुरु हेही देवस्वरूप मानतो। गुरु हेही ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे एक साधनच आहे। गुरूंच्या मार्गदर्शनाने ईश्वर प्राप्ती लवकर होते। संसारी माणसाला सुखदुःखाचे अनुभव येणारच, पण त्यावरून ईश्वर आहे की नाही हे ठरवू नये। समुद्रात लाटा येतात, म्हणून जसे त्याचे पाणी स्वच्छ राहते तसेच मनुष्याच्या जीवनात सुखदुःखाच्या लाटांमुळे त्याला ईश्वराची आठवण येते आणि त्याचे मन हळूहळू स्वच्छ होते। ईश्वर भक्तांच्या बाबतीत अतिशय दक्ष आहे। सुखद प्रसंगी अथवा दुःखद प्रसंगी जो भक्त निशंक मनाने ईश्वराची भक्ती करतो त्याला ईश्वर निश्चित प्रचिती देतो। ईश्वरामध्ये मानवाला इहसौख्य आणि परसौख्य देण्याइतकी शक्ती आहे, पण आपल्याला त्यातले काय साधते हे आपण बघावे। प्रारब्धावर हे बरेचसे अवलंबून आहे। सद्गुरूंच्या मदतीने आपल्याला योग्य काय ते शिष्याला समजू शकते आणि मिळतेही। भगवंताचा असा एक विशेष गुण आहे की भक्ताने स्वतःहून देवाला ओळखावे अशी त्याची अपेक्षा असते। देव दयाळू आहे, तो तुम्हाला उपाशी उठवतो पण उपाशी झोपवित नाही। सद्गुरू म्हणतात, परमेश्वरच आपल्याकडून सर्व गोष्टी करून घेतो हे सत्य आहे, पण त्याआधी आपण काय करतो त्याची तो वाट पाहत असतो आणि आपण ईश्वरोपासनेला गुरु उपासनेला लागलो की ईश्वराची शक्ती आपल्या मागे आपोआप उभी राहते। ईश्वर चिंतन करता करता आपल्या ठिकाणी जो भगवंताचा वास आहे तो प्रकाशमान होतो आणि मगच मनुष्य जन्माचे कर्तव्य संपते।
लोक परमेश्वराची सेवा करतात ती स्वतःला अमकं प्राप्त व्हावं, तमकं मिळावं म्हणून. तुम्ही तरी त्या मार्गाने जाऊ नये. परमेश्वराची सेवा करणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. तो काय देतो किंवा काय देत नाही याचा तुम्ही विचार करू नये. भगवंताची मनोभावे सेवा केल्यावर तो दैत्यांनाही प्रसन्न झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. गयासूर नावाचा एक मस्तवाल राक्षस होता. तो भगवंताची सेवा करीत असे. भगवंत त्यावर प्रसन्न झाले. भगवंताने त्याला वरदान दिले की जोपर्यंत माझा पाय या ठिकाणी गयेला आहे तोपर्यंत तुझ्या अन्नाची मी निरंतर सोय केलेली आहे. त्याप्रमाणे गयेला जाऊन लोक पिंड अर्पण करतात आणि हे अखंडपणे चालू आहे. गीतेत सुद्धा भगवंतांनी सांगितले आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. थोडक्यात, तू तुझे शरीर धर्म सोडून मला शरण ये, म्हणजे मी तुला माझ्यात विलीन करून घेईन. ईश्वराच्या सेवेत भक्त असो वा नसो, ईश्वर नेहमी भक्तांचे कल्याणच करीत असतो. अर्थात पवित्र मनाने भक्त जेव्हा आपले कर्तव्य करीत असतो तेव्हा ईश्वराची शक्ती त्याला विशेष जाणवते. भक्ताला गुरूंची प्राप्ती ईश्वर कृपेमुळे होते. भगवंताची अशी योजना आहे की साक्षात्कारी पुरुषांना तो जन्म देतो आणि त्यांना गुरुत्व प्राप्त करून देऊन अनेक जीवांना मोक्ष प्राप्त करण्याची संधी देतो. ईश्वराने सृष्टी निर्माण केल्यावर जेव्हा मानव निर्मिती केली तेव्हा वेळोवेळी मार्गदर्शनासाठी गुरु स्वरूपामध्ये अवतार घेतले आणि मनुष्य रूपातील अवतारात स्वतः गुरु केले. परमेश्वराने जनकल्याणासाठी अवतार तसेच उपावतारही घेतले. त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागण्यातच मानवाचे कल्याण असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, गुरुवाणी पुष्प 5 यातील ईश्वर या भागाच्या पुढील चिंतनाचे, पुढील आशीर्वादांचे, मार्गदर्शनाचे पठण आपण उद्या सकाळी 6 वाजता पुन्हा करणार आहोत. श्री गुरुदेव दत्त.